नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण UDID कार्डच्या एका महत्त्वाच्या अपडेटबद्दल माहिती घेणार आहोत. जर तुम्ही तुमच्या अर्जाचे स्टेटस चेक केले आणि तेथे UDID कार्ड डिस्पॅच्ड दिसत असेल तर ही एक चांगली गोष्ट आहे. परंतु त्याचबरोबर खाली लाल अक्षरात E-KYC इज पेंडिंग असा मेसेज येत असेल तर तुम्हाला एक महत्त्वाचे काम करायचे आहे, ते म्हणजे E-KYC. हे E-KYC पूर्ण केल्याशिवाय तुमची प्रक्रिया यामध्ये पूर्ण मानली जाणार नाही आणि आपला जो काही पगार आहे हा E-KYC जर केलेला नसेल तर आपला पगार हा यामध्ये थांबू शकतो. तर मित्रांनो, ही E-KYC करण्यासाठी सहसा आधार लिंक असलेला मोबाईल नंबर आपल्याजवळ असणे हा आवश्यक आहे. तर ही E-KYC कशा पद्धतीने करायची मित्रांनो, त्याची माहिती आपण बघणार आहोत. तर आपणही आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा E-KYC अशा प्रकारे करू शकता. तर सर्वप्रथम मित्रांनो, आपणास स्वावलंबन.card.gov.in या वेबसाईटवर यायचे आहे. येथे आल्याच्यानंतर आपणास येथे PWD लॉगिन याच्यावर इथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपला इथे एनरोलमेंट नंबर म्हणजेच UDID नंबर टाकायचा आहे. त्यानंतर आपली जी काही डेट ऑफ बर्थ असेल ती डेट ऑफ बर्थ या बॉक्समध्ये टाकायची आहे. आणि खाली हा जो काही कॅप्चा आहे, जसे की 4 अधिक 10, तर याची बेरीज किती होती तर 14, हे टाकून आपणास या पोर्टलवर लॉग इन व्हायचे आहे. लॉग इन झाल्याच्यानंतर येथे ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये आपण पाहू शकतात, इथे खाली लाल अक्षरात युअर E-KYC इज पेंडिंग, प्लीज कंप्लीट युअर E-KYC. तर ही E-KYC करण्यासाठी आपण जर या साईडला जर आलं तर इथे E-KYC करण्याचे आपणास कुठेच ऑप्शन पाहायला मिळत नाही. तर आपणास काय करायचे आहे मित्रांनो, आपणास इथे अपडेट आधार नंबर याच्यावर इथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपण इथे नोट पाहू शकतात की काइंडली अपडेट युअर E-KYC डिटेल्स. तर यामध्ये आपली E-KYC करायची आहे. तर त्यासाठी आपणास काय करायचं आहे, अपडेट आधार नंबर. तर यामध्ये आपला आधार नंबर हा टाकायचा आहे. आधार नंबर टाकल्याच्यानंतर इथे आयडेंटिटी प्रूफमध्ये इथे सिलेक्ट आयडेंटिटी प्रूफ याच्यावर इथे क्लिक केल्याच्यानंतर आपण यामधील कोणता एक पुरावा यामध्ये देऊ शकतात. तर मी येथे आधार कार्डच हे पुरावा यामध्ये देणार आहे. तर आधार कार्ड हे सिलेक्ट केलेले आहे. आधार कार्ड सिलेक्ट केल्याच्यानंतर इथे अपलोड डॉक्युमेंट गॅलरीमध्ये जे काही आधार कार्डची कॉपी असेल ती आपणास यामध्ये सिलेक्ट करून घ्यायची आहे. तर यामध्ये मी आधार कार्ड हे अपलोड केलेले आहे, परंतु इथे इनव्हॅलिड फाईल साईज, प्लीज सिलेक्ट फाईल साईज 3 KB ते 30 KB अलाउड. तर यामध्ये आपणास 3 KB ते 30 KBच्या आतमध्ये आपली जी काही आधार कार्डची साईज आहे, ही आधार कार्डची साईज ही ऑनलाईन एखाद्या वेबसाईटला जाऊन करून घ्यायची आहे आणि ती जे काही आधार कार्ड आहे ते आधार कार्ड आपणास याच्यामध्ये घ्यायचे आहे आणि अपलोड करायचे आहे. त्यानंतर मी साईज कमी करून त्यामध्ये ते जे काही आधार कार्ड आहे हे आधार कार्ड ह्याच्यामध्ये अपलोड केलेले आहे. आणि खाली रिझन टू अपडेट आधार नंबर, तर यामध्ये रिझनमध्ये आपण हे 3 रिझन यामध्ये पाहू शकतात, एनी अदर, त्याचप्रमाणे द प्रिव्हियसली प्रोव्हाइडेड आधार नंबर वॉज इनकरेक्ट, त्यानंतर आधार नंबर वॉज नॉट प्रोव्हाइडेड अर्लियर. तर हे जे काही ऑप्शन आहे, आधार नंबर वॉज नॉट प्रोव्हाइडेड अर्लियर म्हणजेच यापूर्वी आधार क्रमांक दिला नव्हता असा त्याचा मराठीमध्ये अर्थ होतो. तर ते ऑप्शन आपणास यामध्ये निवडायचे आहे आणि खाली जनरेट OTP याच्यावर इथे क्लिक करायचे आहे. जनरेट OTPवर क्लिक केल्याच्यानंतर त्या मोबाईलवर OTP जाईल. तो आलेला OTP आपणास यामध्ये टाकायचा आहे आणि सबमिट या बटनावर इथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपण इथे पाहू शकतात की इथे सक्सेसफुली व्हेरीफाईड अशा प्रकारे ग्रीन टिकमध्ये आपल्याला माहिती दाखवेल आणि आपली जी काही E-KYC आहे ही E-KYC यामध्ये पूर्ण झालेली आहे. त्यानंतर इथे परत अपडेट आधार नंबर याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर यू हॅव ऑलरेडी अप्लाइड, द ॲडमिन विल अप्रूव्ह युअर रिक्वेस्ट अशा प्रकारे तेथे माहिती दाखवेल. ज्यावेळेस आपले अप्रूव्ह होईल त्यावेळेस आपली E-KYC यामध्ये पूर्ण होऊन जाईल अप्रूव्ह झाल्याच्या नंतर. आणि खाली इथे डाउनलोड अपडेट रिसिप्ट याच्यावर इथे क्लिक केल्याच्यानंतर अशा प्रकारची एक PDF फाईल आपल्यासमोर ओपन होईल. तर यामध्ये आपण ही जी काही PDF फाईल आहे ही PDF फाईल यामध्ये पाहू शकतात की अपडेट आधार रिक्वेस्ट ओल्ड आधार नंबर. तर अशा प्रकारची एक ॲक्नॉलेजमेंट रिसिप्ट आपल्यासमोर ओपन होईल. तर अशा प्रकारे आपण आपली जी काही E-KYC आहे ही E-KYC एका मिनिटामध्ये अशा प्रकारे पूर्ण करून घेऊ शकता. धन्यवाद.